राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. तत् प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया विद्धि तत्वदर्शिनः ज्ञानिनः ते ज्ञानम उपदेक्षन्ति. त्याचा अर्थ होईल तत् म्हणजे ते म्हणजे ज्ञान. ज्या ज्ञानाचं आतापर्यंत काय झालंय वर्णन केलेलं आहे ते ज्ञान प्रणिपातेन त्या आचार्यांकडे जाऊन श्रीगुरूंच्या जवळ जाऊन साष्टांग नमस्कार घातल्याने परिप्रश्नेन त्यांना बंध मोक्षाविषयी पुन्हा पुन्हा प्रश्न केल्याने, आत्मसंबंधी प्रश्न केल्याने, सेवया म्हणजे शुश्रूषा सेवा केल्याने प्राप्त होतं असं तू विद्धी म्हणजे जाण. ते ज्ञान श्री गुरूंच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केल्याने, सेवा केल्याने, आत्मसंबंधी प्रश्न केल्याने काय होतं प्राप्त होतं असं तू जाण. आता ते जे ज्ञान आहे ते ज्ञान तत्ववेत्ते ज्ञानी पुरुष, तत्वदर्शिनः ज्ञानिनः तत्ववेत्ते ज्ञानी ते ज्ञानम उपदेक्षन्ति. तुला ज्ञान काय करतील सांगतील. ते तत्वसाक्षात्कारी असलेले श्रीगुरु तुला ज्ञानाचा उपदेश करतील. तत् म्हणजे ते ज्ञान. ज्या आत्मज्ञानाचं वर्णन भगवंताने मागच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ते आत्मज्ञान कोणत्या उपायांनी प्राप्त होते हे भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. या 34व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये हे पहा. पाठीमागचा जो श्लोक झाला आणि त्याच्यावर जे ज्ञानोबारायांनी भाष्य केलं त्यामध्ये या 4-6 ओव्यांमध्ये ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. जेणेकरून त्या अर्जुनाच्या ठिकाणी काय होईल त्या ज्ञानासंबंधी गोडी उत्पन्न होईल. भगवंतानं ज्ञानाचं एवढं असं वर्णन केलंय की अर्जुनाच्या मनामध्ये
साहजिकच काय होईल, इच्छा उत्पन्न होईल. मग ते ज्ञान कशाने प्राप्त करायचं? भगवंताने अर्जुनाच्या मनातील इच्छा जाणली आणि तो उपाय, ज्ञानप्राप्तीचा उपाय या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. काय काय उपाय सांगितले? प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा, 3 उपाय सांगितले. प्रणिपात, प्रकर्षेण नीचैहि पतनम प्रणिपातः, अतिशय खाली पडणं, त्याला काय म्हणतात? प्रणिपात. दीर्घ नमस्कार म्हणजे साष्टांग नमस्कार, जमिनीवर पडून 8 अंग टेकून केलेला नमस्कार, अष्टांग साष्टांग नमस्कार, त्याला लोटांगण. दंडवत दंडापरी मागे उरी नुरावी, तुकाराम महाराज म्हणतात. दंडवत, वत शब्दाचा अर्थ आहे प्रमाणे. दंड काठी, काठीप्रमाणे. काठी लोटी जे का काठी पडली जायची, ज्ञानोबा म्हणतात. काठी आपल्या हातात असली धरलेली सरळ असलेली काठी आणि ती लोटली खाली पडली की जशी ती पूर्णपणे काय होते, जमिनीला लागते. अगदी त्याप्रमाणे नमस्कार करणं त्याला म्हणतात प्रणिपात. दुसरा उपाय परिप्रश्नेन. गुरूंना नुसता प्रणिपात केला, नुसता दंडवत केला तेवढ्याने भागणार नाही. तर त्यांना काय करावं लागेल? प्रश्न विचारावा लागेल ना. बंध म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? मोक्ष कसा प्राप्त होतो? विद्या कशाला म्हणतात? अविद्या कशाला म्हणतात? हे प्रश्न विचारल्यानेच आपल्याला काय होईल? ज्ञान होणार आहे. बरं, नुसते प्रश्न नाही विचारायचे, अगोदर काय करायची? सेवा करायची ना. सेवा केल्याशिवाय तसे प्रश्न विचारायचे का? गुरूंना देण्याजवळ, देण्याकरिता आपल्याजवळ काही नसेल तर समिधा तरी त्यांच्याकडे घेऊन जावं, असं काय करतंय शास्त्र आपल्याला सांगतंय. समित्पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. त्या तत्वाला जाणण्याकरिता त्या गुरूंची शरणागती करावी आणि त्यांच्याकडे जात असताना हातामध्ये समिधा घेऊन जाव्या. प्रणिपात करावा, सेवा करावी, काय करावा? प्रश्न करावा आणि तोही प्रश्न आत्मज्ञानासंबंधानच करावा. मग ते तत्वदर्शिनः ज्ञानिनः, तत्वसाक्षात्कारी जे ज्ञानी असलेले श्री गुरु काय करतील? ते ज्ञानमुपदिक्षन्ति, तुला ज्ञानाचा उपदेश करतील. ज्ञानिनः, काही लोक कसे असतात? ज्ञानवान असतात म्हणजे केवळ शब्दज्ञानी असतात, पण त्यांना आत्म्याचं साक्षात ज्ञान नसतं. म्हणून भगवंताने तत्वदर्शिनः हे पद देखील इथे उपयोगात आणलेलं आहे. केवळ शब्दज्ञानी नाही तर आत्मसाक्षात्कारी. जसं श्री गुरुचे लक्षण सांगताना सांगितलं, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय म्हणजे वेदाध्ययन केलेला. ब्रह्मनिष्ठ शब्दाचा अर्थ आहे अनुभवी, आत्मानुभवी. केवळ अध्ययन केलेला एवढाच भाग पुरेसा नाही आहे. त्याला त्याचा काय असावा? साक्षात अनुभव असावा. आत्मतत्वाला साक्षात जाणणारा, तत्वदर्शिनः म्हणजे आत्म्याला साक्षात जाणणारा. म्हणजे गुरु जे आहेत ते ज्ञानी म्हणजे शब्दज्ञानी तर असावेच. कारण शिष्याची शंका कशी काय दूर करतील ते जर शास्त्र शिकलेले नसतील तर? हा, एखादा पूर्ण श्रद्धा ठेवणारा शिष्य जर असेल, त्यांनी सांगितलेल्या वाक्यावर कोणतीही शंका न घेणारा, तर मग ठीक आहे. पण एखादा अतिबुद्धिवान असलेला, तर्कबुद्धी असलेला आणि तो जर प्रश्न विचारील तर त्याच्या प्रश्नाचं समाधान करण्याकरिता हे श्री गुरु शिकलेले असले पाहिजेत की नाही? म्हणजे शास्त्र शिकलेले असले पाहिजेत. तर केवळ शास्त्र शिकलेलं आहे पण आत्मानुभव नाही तर मग तेही उपयोगाचं नाही. अमृताची गोडी पुढीला सांगसी, आपण उपासी मरोनिया, तुकोबराय म्हणतात. केवळ शास्त्र शिकलेलं असल्यामुळं तो शब्दाच्या द्वारे मोठं वर्णन करू शकेल, पण त्याला त्याचा काय नाही आहे? अनुभव नाही. त्यामुळं तो पुढच्याला योग्य उपदेश करू शकणार नाही. दुसऱ्यालाही तो शब्दज्ञानीच बनवू शकतो, कारण हा शब्दज्ञानी असल्यामुळं.
पण त्याला समाधान देऊ शकत नाही, शांती देऊ शकत नाही, सुखरूपतेला प्राप्त करून देऊ शकत नाही, कारण हा सुखरूपतेला प्राप्त झालेला नाही आहे. म्हणून ज्ञानीना हा तत्वदर्शिना हा तत्व साक्षात्कारी ज्ञानी पुरुष, त्यांची काय करा, सेवा करा, त्यांना दंडवत करा, त्यांना प्रश्न विचारा, आणि मग ते काय करतील, तुला ज्ञानाचा, ते ज्ञानम उपदेक्षन्ति, तुला काय करतील, ज्ञानाचा उपदेश करतील. ज्ञानप्राप्तीचं साधन या श्लोकामध्ये भगवंतानं अर्जुनाला सांगितलेलं आहे. त्यावर ज्ञानोबारायांनी जे भाष्य केलेलं आहे ते, ज्ञान पैगा बरवे जरी मणी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान पैगा बरवे, गा म्हणजे अरे अर्जुना, जरी ते बरवे ज्ञान मनी आणावे आथी. अरे अर्जुना, जर ते बरवे ज्ञान, चांगलं ज्ञान मनी आणावे, मनात चांगलं ठसवायचं असेल, तरी या संता सर्वस्वेसी भजावे, तर या संतांना सर्व भावानं काय करावं, भजावं. ते ज्ञान पैगा बरवे, बरवे ज्ञान, चांगले ज्ञान, असं जे उत्कृष्ट असलेलं ज्ञान. असं म्हणजे कसं, या मागच्या श्लोकावर भाष्य करताना ज्या 4-5 ओव्यांमध्ये वर्णन केलेलं आहे, अगदी देखी परमात्म सुख निधान, साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, तिथपासून जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे, इथपर्यंत ज्याचं वर्णन केलं. असं बर्व ज्ञान, उत्कृष्ट असलेलं ज्ञान, चांगलं ज्ञान. तुका ज्ञानोबा आहे, बरवा हा शब्द अनेक ठिकाणी वापरतात, अभंगामध्ये देखील बरवा शब्द येतो, पण अति उत्तम या अर्थामध्ये बरवा शब्द त्यांनी वापरलेला आपल्याला आढळतो. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बरवा शब्द अनेक ठिकाणी त्यांनी प्रयोग केलेला आपल्याला आढळतो, पण अति उत्तम या अर्थामध्ये बरवा शब्द वापरलेला आहे. केशव बरवा, माधव बरवा, गोपाळ बरवा बाईयांनो. इथं ज्ञानाला विशेषण दिलेलं आहे, ते ज्ञान पैगा बरवे, बरवे ज्ञान. आता ज्ञानामध्ये उत्तम आणि सामान्य असा फरक आहे. ज्या ज्ञानाने परमात्म्याची म्हणजे आत्म्याची काय होते, प्राप्ती होते, आत्मलाभ आपल्याला होतो. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे, तिचा साक्षात्कार, तिचं दर्शन ज्यानं होतं ते ज्ञान, ते उत्तम असलेलं काय आहे, ज्ञान, बर्व ज्ञान आहे. आणि सामान्य ज्ञान म्हणजे या आत्मदर्शन करून देणाऱ्या ज्ञानाव्यतिरिक्त बाकीची सगळी असलेली जी काय आहेत ती सामान्य ज्ञान आहेत, प्रापंचिक ज्ञान आहेत, व्यावहारिक असलेली काय आहेत, ज्ञान आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मज्ञानाच्या अपेक्षेनं इतर सर्व व्यावहारिक ज्ञानांचा अंतर्भाव कशात केला, अज्ञानातच केलेला आहे. ज्ञान तेच ज्याने आत्मदर्शन होईल, बाकीची ती म्हणायला ज्ञान, पण ती खरी काय आहेत, ज्ञानोबराय म्हणतात अज्ञान. ते एक वाचुनी आने जिये भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने निश्चयो करी. या आत्मज्ञाना व्यतिरिक्त जिये भवस्वर्गादी ज्ञाने, भव म्हणजे इहलौकिक असलेली ज्ञान, आणि स्वर्गादी लोकांतराला त्याची प्राप्ती करून देणारी जी ज्ञान, ती सगळी ज्ञान काय आहेत, अज्ञान ऐसा मने निश्चय करी. हे अर्जुना, ही सगळी अज्ञानच आहेत असा मनात तू काय कर, निश्चय कर. ज्ञानोबरायांनी सरळ सरळ 2 प्रकार केले. आता इथं तेवढे अवकाश नाही आपल्याला विस्ताराला. 2च वर्ग केलेले आहेत, ज्ञानी आणि अज्ञानी. ज्ञानी कोण, ज्यानं परमात्म्याला आत्मत्वानं जाणलं तो ज्ञानी. बाकीचे अज्ञानी, सगळे अज्ञानी. मग व्यवहारातला तो केवढाही मोठा ज्ञानी मानला गेला असला तरी देखील ज्ञानोबा यांच्या दृष्टीनं कोण, तो अज्ञानी. आता व्यवहारातली माणसं देखील एकमेकाला अज्ञानी म्हणतात. ते अज्ञानी लोकातले काही ज्ञानी अज्ञानी. मग लक्षात आलं,
ज्ञानोबारायांनी सरळ ह्या लोकांना कशात घातलं? अज्ञानी वर्गात घातलं. यांच्यात काही शहाणे काही वेडे, पण एकंदर सगळे काय? अज्ञानीच. कारण दोनच वर्ग, ज्ञान आणि अज्ञान. ज्यानं परमात्म्याला जाणता येतं तेच ज्ञान. तद व्यतिरिक्त सगळं भवस्वर्गादी जे ज्ञान ते काय? अज्ञानच. असं सांगितलेलं आहे. त्यामुळं बरोबर ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे, हे उत्कृष्ट असलेलं ज्ञान जर आपल्या मनात आणावे, म्हणजे त्याचा अनुभव आपल्याला यावा असं वाटत असेल, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी, तरी या संता सर्वस्वेशी भजावे. तर या संतांची सर्व भावे काय करावी? सेवा करावी. या संतांची म्हणजे ज्ञानीना हा तत्वदर्शिना, म्हणजे शब्द ज्ञानी आणि तत्व साक्षात्कारी अशा संतांची काय करावी? सेवा करावी. सर्वस्वेशी भजावे, सर्व भावाने काय करावी? सेवा करावी. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे. मनी आणावे आथी म्हणजे चित्तात जाणावयाचे आहे, जाणायचं असेल, या आत्मज्ञानाला जाणायचं असेल तर काय करावं? या संतांना सर्वस्वेशी भजावे. या संतांची सर्व भावे काय करावी? सेवा करावी. संतांची काय करावी? सेवा करावी. आता संत हा जो शब्द आहे, ज्ञानी आणि तत्वदर्शी यांचं ऐक्य दाखवतो. संत शब्द उच्चारला की तो ज्ञानी आणि ज्ञानी म्हणजे शब्दज्ञानी आणि आत्मसाक्षात्कार असं दोन्ही त्याला आहेत, असं त्या संत शब्दातच आपल्याला लक्षात येतं. आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी, ज्ञानोबराय म्हणतात. संत कोण? आत्मज्ञाने चोखडी, ज्याला काय आहे? आत्मज्ञान आहे, तोच कोण आहे? संत आहे. चोखड म्हणजे शुद्ध आत्मज्ञान, निरस आत्मज्ञान, म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार आहे. केवळ शब्दज्ञानच त्याच्याकडे आहे असं नाही, तर त्याचा काय आहे? साक्षात त्याला अनुभव आहे, त्या तत्वाचा साक्षात त्याला अनुभव आहे. केवळ अनुवादच करतोय असं नाही आहे, त्याला काय आहे? प्रत्यक्ष अनुभव आहे, अनुभूती संपन्न तो आहे. हे संत शब्दातून सुचवलं जातं. म्हणून ते म्हणतात ते बरोबर ज्ञान आपल्या मनात आणावं, म्हणजे त्याचा अनुभव आपल्याला यावा असं वाटत असेल तर या संतांना सर्व भावाने काय करावं? भजावं. सर्वस्वेशी, सर्व प्रकारानं, काया वाचा मनानं काय करावी? सेवा करावी. याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. तुकोबराय म्हणतात याच्यासाठीच, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले. शेवटी त्याचं सार सांगतात, याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. तुकोबराय म्हणतात तरीच आपण या भवसागरातून काय होऊन जाऊ? तरुण जाऊ. त्यांची सेवा आपण केली तर. संत सेवेला किंवा श्री गुरु सेवेला आपल्या संस्कृतीनं मोठं काय दिलेलं आहे? महत्त्व दिलेलं आहे. जेवढ्यांना भगवत साक्षात्कार झाला त्या सगळ्यांनी त्याचं कारण सांगत असताना संत कृपा झालेली, आमच्यावर संत कृपा झाली आणि संत कृपा झाली त्याच्या अगोदर आम्ही संत सेवा केली. संत सेवेकडंच हे लावलेलं आपल्याला दिसून येतं. तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम. देवाला सुद्धा आपण संत सेवा केलेली काय होते? म्हणजे आपण मानवांनी त्या देवाची सेवा करण्यापेक्षा आपण संत सेवा केलेली देवाला आवडते, आणि देवाला स्वतःला देखील संत सेवा केलेलीच काय होते? लक्षात आलं? आवडती मज निरुती, जे भक्तचरित्राते प्रशंसिती. माझं बोलणं लक्षात आलंय का? देवाला संत सेवा आवडते, म्हणजे आपण मानवांनी संत सेवा करावी हेही आवडतं, आणि त्याला स्वतःला देखील संतांची सेवा करणं काय होतं? आवडतं. रामनामे करीती घोष, तेणे तुटती भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास, गुरुभक्ती सादर. अहो, रामनामानं आपले भवपाश तुटून जातात. ज्याच्या नामानं भवपाश तुटतात
तो श्रीराम वशिष्ठांना शरण जाऊन आदरपूर्वक काय करतो आहे, गुरुभक्ती करतो आहे. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही म्हणवी गुरुभक्त, दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्यमुक्ती लागी. पूर्ण ब्रह्म असलेले भगवान श्रीकृष्ण, कृष्णस्तु भगवान स्वयं, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, गवळ्यांच्या घरी श्रीकृष्ण रूपात कोण आहे, तो निष्काम परब्रह्मच त्या रूपानं आलेला आहे. तो सुद्धा दुर्वास ऋषीची सेवा करताना आपल्याला दिसून येतो. नामया शरण, हे पहा नामदेव महाराज भगवंताला शरण गेलेले आहेत आणि भगवंत देखील त्याच्या काय आहे, आधी नाही. नामयाचे पाठी चाले की शिराज, किंवा योगियांच्या ध्यानी ध्याता ना तोडसी तो त्वा महापाशी, मागे पुढे एवढं ते सगुण ब्रह्म नामदेवरायांना कळलेलं आहे. तरी देखील तो देव त्याला शिकवतो, हरी शिकवी नामयासी, सद्गुरु वीण सुखासी न पाविजे. आनंद लहरी नावाच्या ग्रंथामध्ये नाथ महाराजांच्या ओव्या आहेत. तो देव तो नामदेवरायांना शिकवतो की सद्गुरु सेवे वाचून काय नाही, पर्याय नाही. मग देवानं सुचवल्यावरून नामदेवराय मग गेले औंढा नागनाथाला, खेचराला शरण गेले आणि तिथं मग त्यांना देवाच्या व्यापकतेचं काय झालं, साक्षात्कार झाला, निर्गुण स्वरूपाचं काय झालं, ज्ञान झालं. म्हणून तरी संताया भजावे सर्वस्वेशी, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा सुभटा तो ओळगोणी स्वाधीन करी. जे ज्ञानाचा कुरुठा, जे संत ज्ञानाचा कुरुठा, ज्ञानाचं घर आहेत आणि तेथ त्या ज्ञानाच्या घररूपी त्या संतांच्या ठाई प्रवेश करण्याकरिता सेवा हा दारवंटा, तेथे म्हणजे त्या संतांच्या ठिकाणी सेवा हा काय आहे, उंबरठा आहे, तो दरवाजा आहे, उंबरा आहे, उंबरठा आहे, दारवंठा. सुभटा हे अर्जुना, हे शूर योद्ध्या अर्जुना, तो ओळगोनी स्वाधीन करी. तू काय कर, सेवा करून तो उंबरठा हस्तगत कर, स्वाधीन कर. अर्जुना तू सेवा करून ते ज्ञानाचं घरच काय कर, स्वाधीन कर. संतांना काय कर, आपलंसं कर. जे ज्ञानाचा कुरुठा, कुरुठा म्हणजे स्थान, घर. संत हे काय आहेत, मूर्तिमंत ज्ञानरूपच आहेत. अहो ते विवेकाचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव, नातरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येची. विवेकाचे गाव, विवेक म्हणजेच काय, ज्ञानच ना. नित्यानित्य वस्तू विवेक, नित्य काय अनित्य काय याचं ज्ञान म्हणजे विवेक. ते विवेकाचे गाव. कोणाचं वर्णन आहे, संतांचं. संत म्हणजे जणू काही विवेकाचं गाव आहे. मग विवेक कुठे आहे, संत तेथ विवेका आसणे की जी. संत जेथे असतात तेथे विवेक आहे. संत आहे तेथे काय आहे, ज्ञान आहे. जे ज्ञानाचा कुरुठा, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. गुरु तेथ ज्ञान, गुरु जेथे आहेत तेथे ज्ञान आहेत, कारण ते ज्ञानाचे घर आहेत. जे ज्ञानाचा कुरुठा. आणि मग त्या घरात प्रवेश करण्याचा उंबरठा काय आहे, सेवा. तीत सेवा हा दारवंटा, दारवंटा उंबरठा, दरवाजा. संत हे ज्ञानरूपी घर आहेत आणि संत सेवा ही उंबऱ्यासारखी आहे. ज्याप्रमाणे आपण त्या घरामध्ये प्रवेश करत असताना उंबरठा ओलांडून म्हणजे त्या दरवाजातून काय करत असतो, त्या घरामध्ये प्रविष्ट होत असतो. घरात शिरावे दाराची सोयी, तो बरं आहे. म्हणजे घरात शिरण्याचे मार्ग आहेत, पण दारातून गेलेलं सोयीस्कर आहे ना. घरात शिरावे दाराची सोय. त्याप्रमाणे या ज्ञानरूपी घरामध्ये शिरण्याकरिता म्हणजे ज्ञान हस्तगत करण्याकरिता संत सेवारूपी दारातून जावं लागतं. म्हणजे संत सेवा करावी लागते. छेदावया संसार बंधन, करावे सद्गुरूचे सेवन.
सद्गुरु सेवा ते माझे भजन, गुरु आम्हा भिन्न भावो नाही. भगवंत म्हणतात सद्गुरूंची सेवा करणं तेच आमचंही काय आहे, भजन आहे. संत सेवेत आमचीही काय होऊन जाते, सेवा होऊन जात असते. म्हणून संसार बंधन छेदन करण्याकरिता सद्गुरूंची काय करावी, सेवा करावी. हे पहा, व्यावहारिक ज्या विद्या आहेत, कला आहेत, त्या प्राप्त करून घेण्याकरिता सुद्धा व्यावहारिक गुरूंची काय करावी लागते, सेवा करावी लागते. तर मग आत्मज्ञान प्राप्तीकरिता सेवा करावी लागणार नाही का? संतांची सेवा करणं हे काय आहे, क्रमप्राप्त आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया, अनेक अपाया माझी पडे. नाथ महाराजांनी सांगितलं प्रवृत्ती म्हणजे व्यवहार संसार, आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ मार्ग. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य या दोन्ही ठिकाणी कृतार्थ होण्याकरिता, म्हणजे व्यवहारातही यशस्वी होण्याकरिता किंवा परमार्थातही यशस्वी होण्याकरिता अवश्य पाहिजे आचार्या. आचार्य म्हणजे गुरु काय आहे, आवश्यक आहे. व्यवहारात सुद्धा संसारात सुद्धा यशस्वी व्हायचं असेल तर मार्गदर्शक ज्येष्ठ लोक, वडीलधारी मंडळी, त्यांच्या मार्गदर्शनानंच काय करावा, संसार व्यवहार करावा. तरच माणूस यशाकडे जाईल, यशस्वी होईल. आणि परमार्थ मार्गामध्ये देखील तसंच आहे. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया. आणि हे राजा आपमती स्वबुद्धीनं जर वाटचाल करू जाऊ, अनेक अपाया माझी पडे, नाना प्रकारच्या संकटामध्ये तो पडतो. कोण? तो साधक. मग तो व्यावहारिक असो किंवा पारमार्थिक असो. व्यवहार सुद्धा आपण आपल्या मनानं जर केला, ज्येष्ठांना न विचारता, त्यांचा सल्ला न घेता, त्यांच्या अनुभवाचा विचार न करता आपण व्यवहार करू तर नक्की काय होते, फसगत होते. त्याप्रमाणे परमार्थामध्ये देखील मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत, तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे जे गेले श्रेष्ठ पुरुष, त्यांच्या मागं आम्ही चाललो. ज्ञानोबरा एवढे ज्ञानी आहेत, ज्ञानियाचा शिरोमणी म्हणतात त्यांना. पण ते सुद्धा काय म्हणतात, तैसा व्यासाचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू. व्यासांचा मागोवा घेत घेत वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. ते म्हणतात व्यासांचा मागोवा घेत घेत भाष्यकारांना वाट विचारत विचारत मी चाललेलो आहे. म्हणून गुरूंची काय आहे, आवश्यकता आहे. ज्ञानप्राप्तीकरिता संतांची काय आहे, संतांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. संत हे ज्ञानाचं घर आहे, ज्ञानाचं वस्तीस्थान आहे. पण त्या ज्ञानामध्ये ज्ञानरूपी घरात प्रवेश मिळवण्याचं करिता तो जो उंबरठा आहे तो काय आहे, सेवा हा दारवंटा. आणि तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. हे सुभटा, हे शूर योद्ध्या, ओळगोनी सेवा करून काय कर, तू स्वाधीन करून घे. सेवा केल्याने संत प्रसन्न होतात, श्रीगुरु प्रसन्न होतात आणि मग ते आपल्याला काय करतात, ज्ञान देत असतात. परिसंता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी. संतांसवे वसता, संतां समवेत राहावं, त्यांच्याजवळ वास करावा, त्यांची काय करावी, सेवा करावी. मग ते आपल्याला काय देतील, ज्ञान देतील. जे ज्ञानाचा कुरठा ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगुणी. तरी तनु मनुजीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता सकळ दास्य करावे. तरी तनु मनु जीवे, शरीराने मनाने आणि जीवाने चरणासी लागावे, त्यांच्या चरणी लागावं.
म्हणजे त्यांना नमस्कार करावा. आणि अगर्वता सकळ दास्य करावे आणि निरभिमानपणानं त्यांची सर्व प्रकारची सेवा करावी. त्यांचं दास्यत्व करावं, सकळ दास्य, सर्व प्रकारची सेवा. ते सांगतील ती सेवा काय करावी आपण तेथे करावी. तनु मनु जीवे, काया मन आणि जीवे प्राणान. कायेमध्ये वाचेचाही काय होऊन जातो, अंतर्भाव होतात. काय वाचा म्हणे म्हणतो की नाही आपण, तर इथं वाचा शब्द नाही आहे. तनु मनु जीवे, तन म्हणजे शरीर, त्या वाचेचा अंतर्भाव त्या कायेत होऊन गेला. म्हणजे वाचेने देखील त्यांची काय करावी, सेवाच करावी. सेवा कशी करावी ते या ओवीमध्ये सांगतात की तनु मनु जीवे चरणाशी लागावे. चरणाशी लागावे, त्या चरणांचा काय करावा, आश्रय करावा. चरणाशी लागावे म्हणजे त्यांचे पाय असे धरूनच ठेवावेत असं काही अर्थ नाही आहे. चरणाशी लागावे, त्यांच्या चरणांचा काय करावा, आश्रय करावा. हे वाक्य सेवेचं उपलक्षण म्हणून आहे. त्यांची सेवा करावी. सेवेचं महत्त्व सांगितलं ज्ञानोबरायांनी. आगवियाची या दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शौचातेही. शोचनीय निंदनीय असा हा जो जीव, त्याला सुद्धा ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य सेवेमध्ये आहे. आणि सेवा ही सकळ भाग्यांची जन्मभूमी आहे. आघवियाची या दैवा, आघव दैव म्हणजे तुमचं व्यावहारिकही दैव भाग्य आणि पारमार्थिकही भाग्य. सकळ भाग्यांची जन्मभूमी ही सेवा आहे. एवढं या सेवेला काय आहे, महत्त्व आहे. संत सांगतील ती आज्ञा काय करावी, पालन करावी. हा देखील सेवेचा काय आहे, भाग आहे. आज्ञा पाळणे ते सेवा. स्वामीची आज्ञा पालन करणं ही त्यांची काय आहे, सेवा आहे. सेवकासी आज्ञा निरोपासी काम, स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे. तो सेवक आहे, त्याने दुसरे किंतु परंतु न करता काय करावी, हा एक वाक्य आहे प्रसिद्ध संस्कृत भाषेमध्ये, आज्ञा गुरुणाम ह्यविचारणीया. गुरूंची आज्ञा ही अविचारणीय आहे. अविचारणीय आहे म्हणजे तिचा विचारच करायचा नाही, म्हणजे दुर्लक्ष करायचं असं नाही. तर त्यांनी दिलेली आज्ञा निमूटपणे कोणताही विचार न करता पालन करायची. लक्षात आलं का? गुरूंची आज्ञा तिचा विचार करत बसायचा नाही की आता यांनी हे काम मला सांगितलं, हे दुसऱ्याला सांगायला काय झालं, किंवा हे मलाच का सांगितलं, एवढं निकृष्ट प्रकारचं काम मी कसं काय करू, किंवा हे जीव धोक्यात घालणारी सेवा यांनी मला सांगितली, माझा जीव गेला तर, याचा कोणताही विचार. संस्कृत साहित्यात प्रसिद्ध असलेलं वाक्य आहे, आज्ञा गुरुणाम ह्यविचारणीया. गुरूंनी आज्ञा केली की निमूटपणे ती पालन केलीच म्हणून समजायचं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता हा शब्द महत्त्वाचा आहे. इथे लोक सेवा करतात, सकळ दास्यही करतात, पण अभिमान धरून करतात, गर्व धरतात. अगर्वता पद अतिशय, सगळीच पद महत्त्वाची आहेत पण अगर्वता पद अधिक महत्त्वाचं आहे. नम्रतापूर्वक निरभिमानपणानं गर्वरहित होऊन सेवा करायची. आता अभिमानाने सेवा केली तर खरं ज्ञान त्याला प्राप्त होणार नाही, सेवा वाया जाणार नाही. पण अभिमान धरून केलेली सेवा ज्ञान प्राप्तीपर्यंत नेणार नाही. त्या सेवेचा दुसरा लाभ होईल, मग भौतिक ऐश्वर्यादिकामध्ये वृद्धी होणं वगैरे वगैरे हा लाभ, पण तो काय खरा लाभ थोडाच आहे. सेवेचा खरा लाभ काय झाला पाहिजे, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. त्या ज्ञानापर्यंत सेवा घेऊन जाईल, पण कशी सेवा, गर्वरहित केलेली सेवा. नाहीतर मग अभिमान धरून जर सेवा केली तर तोच अभिमान काय होतो, नडतो आपल्याला. लक्षात आलं का? तो अभिमान ज्ञानप्राप्तीमध्ये काय ठरतो, बाधा ठरतो. उलट सेवा करताना तो अभिमान गळून गेला पाहिजे. आणि अगर्वता करावे दास्य
सकळ. सकळ म्हणजे संपूर्ण. आता गुरु आचार्योपासनम जे पद आहे 13व्या अध्यायामध्ये 18 ज्ञानलक्षणं जी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये आचार्योपासनम हे जे पद आहे त्याच्यावर 100 ओव्या ज्ञानोबारायांनी भाष्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे गुरूंची सेवा कशी केली पाहिजे. आणि सर्व संतांनी आपल्या श्रीगुरूंची सेवा तशा रीतीनं करून दाखवलेली आहे. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. एवढं केल्यानंतर मग विचारायचं कधी? एवढं केल्यानंतर मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. मग आपुले जे अपेक्षित तेही पुसिले. आपल्याला जे आत्मज्ञान अपेक्षित आहे ते सुद्धा पुसिले सांगतील. त्या संबंधी प्रश्न केला असता ते संत काय करतील त्याविषयी आपल्याला सांगतील, ते ज्ञान आपल्याला देतील. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. ज्यामुळं अंतःकरण बोध संपन्न होईल आणि पुन्हा संकल्पावर येणार नाही. मग अपेक्षित जे आपुले, अपेक्षित वांछित इच्छित तो जो साधक आहे श्रीगुरु चरणांची सेवा करणारा, संत सेवा करणारा जो साधक पारमार्थिक साधक आहे त्या साधकाची जी अपेक्षा आहे ती काय वैषयिक असेल काय? संसाराची अपेक्षा करील का तो ती सेवा करत असताना? तो मुळात कोण आहे? मुमुक्षु आहे, मोक्षेच्छू आहे. मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न तो करतो आहे. मोक्षप्राप्तीचं साधन ते ज्ञान, त्या ज्ञानप्राप्तीचं साधन म्हणून तो सेवा करतो आहे. मग तो काय अपेक्षा करील? ज्ञानाचीच काय करील? अपेक्षा करील. आता अधिकार भेदानं प्रत्येकाची अपेक्षा काय आहे? वेगवेगळी आहे. आता पामर आहे, बद्ध आहे, मुमुक्षु आहे, हे काय करतील? वेगवेगळी काय करतील? अपेक्षा करतील. बद्ध पामर विषयी जन काय करतील? विषयांचीच इच्छा करतील ना. त्यांना जरी पूर्व पुण्याईनं संत चरणांचा आश्रय प्राप्त झाला, जे संत आपल्याला अनेक प्रकारची पुण्य करून सुद्धा प्राप्त होत नाहीत, एखाद्याला ते अनायासे होतात. मागचं काही पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो या न्यायानं काही लोकांना संत चरणांचा आश्रय प्राप्त होतो. पण ते मोक्षेच्छू नसतात ना. ते त्या संत सेवेच्या बदल्यात काय अपेक्षा करतील? संसाराचीच काय करणार? अपेक्षा करणार. येर बहुत जोडी ती किरीटी जयाची भजने भोगासाठी, जे आशा ती मिरे दृष्टी मंद झाले. जयाची भजने, भजन म्हणजे सेवा ना, भज सेवाया. कशासाठी? भोगासाठी. वैषयिक भोग प्राप्त व्हावेत म्हणून तर ते चाललेलं त्यांचं भजन. भजन म्हणजे सेवा इत्यादी. मग ते नामस्मरण असेल, अनुष्ठान असतील, वारी असेल, आणखी काय काय सेवा असेल, दान धर्म इत्यादी असेल, तीर्थयात्रा, तीर्थाटन. पण कशासाठी? जयाची भजने भोगासाठी. पण जो मोक्षेच्छू आहे त्याच्या अपेक्षेचा विषय एकच आहे. तो म्हणजे या संसार बंधनापासून माझी काय झाली पाहिजे? सुटका झाली पाहिजे. आणि कोणत्या प्रकाराने ही मुक्तता होईल एवढाच तो काय करत असतो? विचार करत असतो. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल. युगा होणी वडील निमिष मानी, एक निमिष युगा होणी वडील मानी. कोण? तो मुमुक्षु. तो म्हणतो हे संसार बिरड बंधन कधी फिटेल? काही तो स्वामी भेटेल. आणि त्याच्या भेटीचा जो वियोग आहे, तो जो काळ आहे, त्यातील एक एक निमिष, एक क्षण तो सुद्धा त्याला सहन होत नाही देवाला आता भेटल्याशिवाय. तो एक निमिष सुद्धा किती वाटतो त्याला? युगा होनी वडील. आपले युग गेले पण निमिषही वाटत नाही. देवापासून आपला वियोग झाला, याला युग लोटली असतील पण निमिष सुद्धा गेल्यासारखं वाटत नाही त्याला. तो निमिषही सहन होत
नाही, एवढी तीव्रता त्याची आहे मोक्षाप्रती. म्हणून तो आत्मज्ञानच काय करतो, इच्छितो. मग अपेक्षित जे आपुले. मग आपल्याला जे आत्मज्ञान अपेक्षित असतं तेही सांगती पुसिले. त्या संबंधी प्रश्न केला असता ते सांगतील. पुसिले म्हणजे विचारले असता. आता ते स्वतःहून काही सांगणार नाही. कोण? ते सद्गुरू. कारण प्रश्न केल्याखेरीज उगीच बोलू नये असा शास्त्राचा काय आहे दंड. काय? ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात. अपृष्ठ हा हा हा. पण शास्त्राचा नियम काय आहे की आता न विचारता सांगू नाही, कारण त्याचं महत्त्व त्या पुढच्याला कळणार नाही. आत्मज्ञानासंबंधीचा विषय आहे. न विचारताच जर सांगितलं तर त्याला काही कळणार नाही, महत्त्व कळणार नाही. ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छतः. अन्यायानं जरी विचारलं तरी सांगू नये. जानन्नपि ही मेधावी जडवल लोक आचरेत. मेधावी ज्ञानी पुरुष त्यानं काय करावं? जानन अपि, जाणत असून सुद्धा जडवत लोक आचरेत, लोकांमध्ये जडवत मूर्खाप्रमाणे राहावं. म्हणजे आपल्याला काहीच कळत, वेडीवे माझी दडे महिमे भेने, वेड्यासारखं राहावं. पण ते विचारल्याशिवाय सांगू नाही. कारण एकदम जर ज्ञान सांगितलं तर ते काय पटणार नाही. भगवंताने सुद्धा अर्जुनाला एकदम ज्ञान सांगितलेलं नाही आहे. ज्या वेळेस अर्जुनानं नम्र होऊन भगवंताला मी तुझा शिष्य शिष्यस्ते हम शाधी मान त्वाम प्रपन्नम, त्यावेळेस ज्ञान सांगायला सुरुवात केली. नाही तर मग पहिल्या अध्यायातच सुरुवात केली असती ना. अगोदर त्याचंच ऐकून घेतलं सगळं. आणि दुसऱ्या अध्यायातही तो जोपर्यंत म्हणत नाही मी तुझा काय आहे शिष्य आहे, मला काय कर उपदेश कर, तोपर्यंत सांगितलेलं नाही. कारण न विचारता ज्ञान सांगितलं तर त्याचा उपयोग होत नाही. आणि जिज्ञासेचं लक्षणच आहे विचारणं. विचारत नसेल तर कसे डोंबल्याची जिज्ञासा का त्याला. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. तुकोबराय म्हणतात त्यांची तर जिज्ञासा ती मोक्षेच्छा इतकी, देवाला भेटीची इच्छा प्रबळ झाली की समोर आलेला याला देव प्राप्तीचा मार्ग ठाऊक आहे की नाही हेही माहीत नाही. इतकी तीव्रता झाली देव भेटीची. पुसावेसी हेची वाटे. कोणाला? जे जे जो कोणी भेटेल, ज्ञानी अज्ञानी कसाही. अगोदर थोडी एवढी तीव्रता नव्हती, त्यावेळेस ते संतांना विचारतील काय मी उद्धार पावेन, संतांना जाऊन विचारतील. पण देव भेटीची जर तीव्रता वाढली तर मग समोरून आलेला संत आहे की सामान्य अज्ञानी मनुष्य आहे याचंही भान राहणार नाही. त्यालाही विचारतील देव कृपा करील मज काय लाज राखील, माझ्यावर देव कृपा करील काय, माझी लाज राखील काय, असं त्याला विचारतील. म्हणजे विचारणं हे जिज्ञासेचं काय आहे लक्षण आहे. म्हटले यांना फार जिज्ञासा आहे, कोणालाच विचारत नाही काही. कशी काय जिज्ञासा म्हणायचं? कोणाला तरी विचारा. जो जाणकार आहे त्याला तर कमीत कमी काय करावं लागेल, विचारावं लागेल ना. म्हणून गुरूंना जो प्रश्न करायचा आहे तो देखील अत्यंत नम्रतेनं करायचा आहे. वादविवाद जे छळानं विचारणं आहे ते त्या गोष्टी टाळून काय करायचं आहे, नम्रतेनं काय करायचं आहे, मधुर शब्दामध्ये त्यांची प्रसन्नता बघून काय करायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे. नाहीतर ते दुसऱ्या कामात व्यस्त आहे, ते सांगा मला एवढं समजावून कसं काय चालेल. ते तो काळ वेळ बघूनच प्रश्न काय करावं लागेल, विचारावं लागेल. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, तीही पुसिले सांगती. त्या संबंधी प्रश्न केला असता ते संत काय करतील, आपल्याला ज्ञान सांगतील की जेणे योगे, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. ज्यांच्या सांगण्यानं, ज्यांच्या ज्ञान देण्यानं अंतकरण बोधले, अंतकरण ज्ञान संपन्न होईल आणि पुन्हा संकल्पा नाही, संशय विपर्यासाला काय होणार नाही, प्राप्त होणार नाही, संकल्पाला येणार नाही. आत्मस्वरूपातच काय होईल, तद्रूप होईल. मन रूपाने मन शिल्लकच राहणार नाही. त्यामुळं ती सहजच संकल्परहित होऊन जाईल. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जेवांछील तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज. सद्गुरु जोग महाराज की जय.